नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जो फोटो स्क्रीनवर पाहताय तो म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांचा फोटो आहे. गुणरत्न सदावर्ते सतत चर्चेत असतात आपल्या वेगवेगळ्या विधानांनी. वेगवेगळी विधानं करतात, चुकीचे असो बरोबर असो, त्याचा त्यांना नेम नसतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्यावर कुठंतरी लोकांची प्रतिक्रिया ह्या खवळलेल्या असतात आणि लोक त्यांच्यावर अगदीच रागावलेले सुद्धा काही असतात. आणि असंच घडलंय आता. गुणरत्न सदावर्तेंना मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झालेली आहे आणि त्या मारहाणीमध्ये एक वेगळंच कारण समोर आलेलं आहे. नेमकं खरं कारण काय आहे, कशामुळे गुणरत्न सदावर्तेंना मारण्यात आलेलं आहे, नेमकं काय सत्य आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मंडळी, घडलेलं असं आहे की मुंबईमध्ये सहकारी बँकेत हा सगळा राडा झालेला आहे आणि जो राडा जो झालेला आहे तो बँकेच्या सत्तेवरून झालेला आहे. बँकेमध्ये गुणरत्न सदावर्ते या पॅनलची सत्ता आली आणि त्यांनी जिथून जो कारभार चालू केला असं शिंदेच्या सेनेचं म्हणणं आहे, तिथून सगळा भ्रष्टाचार सुरू झाला होता. म्हणजे सगळी जी पद्धत चालवण्याची, सत्ता चालवण्याची पद्धत होती, बँक चालवण्याची पद्धत होती, ती सगळी काही चुकीची होती. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही गुणरत्न सदावर्तेला हाणल्याचं सुद्धा कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. ज्यावेळेस ते समोरासमोर आले भिडले त्यावेळेस गुणरत्न सदावर्तेंनी काहीतरी बोलले आणि त्या बोलण्याच्या वादातूनच त्यांच्यावर बाटल्या फेकून, वेगवेगळ्या गोष्टी फेकून मारल्याचं समोर आलेलं आहे. आणि आता काही लोक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत किंवा सोशल मीडियावर आपोआप व्हायरल होत आहे, ते म्हणजे त्यांच्यामधला आणि मनोज जरांगे पाटलामधला संघर्ष आपण पाहिलाच आहे. कशा प्रकारे जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यामध्ये विरोध आहे किंवा गुणरत्न सदावर्ते कशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांना विरोध करतात आणि एक प्रकारे त्यांच्याकडे जे गोष्टी आहेत किंवा त्यांच्याकडे जे नॉलेज आहे गुणरत्न सदावर्तेकडे, ते वेगळ्या प्रकारे अवलंबून त्या माणसाला टार्गेट करतात आणि त्या माणसाला टार्गेट केल्यानंतर कुठंतरी जो मराठा समाजाचा जो नेता मानला जातो मनोज जरांगे पाटील यांच्या जे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते मात्र गुणरत्न सदावर्तेवर रागावलेले असतात आणि त्या वादातून सुद्धा कुठंतरी ही हाणामारी झालेली असू शकते का, असा प्रश्न सुद्धा लोकांना पडतो आणि ते सुद्धा लोक सांगतात की मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी धुतलं आहे. मात्र हे असं नसून तर शिंदेच्या सेनेत आणि श्री गुणरत्न सदावर्ते यांच्यामध्ये ही चकमक झालेली आहे आणि या चकमकीमध्ये गुणरत्न सदावर्तेंना भरपूर असं मारलेलं आहे आणि त्यांच्या सोबत एक मोठ्या प्रमाणामध्ये राडा होऊन मारहाण सुद्धा झालेली म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीवर, गुणरत्न सदावर्तेच्या डायलॉगवर कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.